पुणे शहर पोलीस दलांकडून पालखी बंदोबस्त योग्यरीत्याने नियोजनबद्ध पद्धतीने डिप्लॉय करण्यात आलेली आहे। अंदाजन आमचे 7,000 पोलीस अधिकारी कर्मचारी एसआरपी कंपनीज बीडीडीएस टीम्स क्यूआरटी टीम्स होमगार्ड्स इत्यादी डिप्लॉय करण्यात आलेली आहे। वाहतुकीची योग्य नियोजन करण्यात आलेली आहे। त्यामध्ये वारकरी असतील, वारकऱ्यांचे दिंडीचे गाडी असतील किंवा जे आम दर्शनार्थी आहे त्यांचे योग्य सुरक्षा आणि योग्य कम्युटिंगसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे। पाऊसची स्थिती असल्यामुळे जी काही काळजी घेणे आवश्यक आहे त्याचे पण विचार करून नियोजन करण्यात आलेली आहे। डिझास्टर मॅनेजमेंट टीम्स, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आमचे क्विक रिस्पॉन्स मॉड्यूल्स या दृष्टिकोनातून इफेक्टिव्हली हाय अलर्टवर ठेवण्यात आलेली आहे। महिलांची सुरक्षा किंवा आम नागरिकांची सुरक्षा, त्यांचे मालमत्तेची सुरक्षा, मोबाईल चोरी न होण्यासाठी आवश्यक उपाययोजना, मंगलसूत्र चोरी प्रतिबंध करण्यासाठी योग्य जे प्रोफेशनल क्राईम कंट्रोल मेजर्स आहेत त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पालखीला एक क्लोज प्रॉक्सिमिटी टीम देण्यात आलेली आहे, जे क्लोज प्रॉक्सिमिटी टीम शिफ्ट्समध्ये पालखीची योग्य मूव्हमेंट राहील, तसेच दर्शनार्थीला योग्य नियोजनबद्ध पद्धतीने त्यांना दर्शन सोयीस्कर होईल यासाठी पण उपाययोजना करण्यात आलेली आहे। पुणे शहर पोलीस दल या अत्यंत मोठ्या बंदोबस्तासाठी पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने तयारी केलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या पूर्ण सण उत्सव अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडतील। मी सर्वांना या पालखी उत्सवासाठी हार्दिक शुभेच्छा देतो। गर्दी मुक्कामाचे ठिकाण आणि पूर्ण पालखी ज्यावेळी शहरात येते गर्दी मोठ्या प्रमाणात असते। यावेळी जे पालखी शहरात एंटर होईल आणि कसे रोप्सची सहाय्याने पब्लिकचे कसे मूव्हमेंट दर्शनासाठी करता येईल याचे पूर्ण विस्तृत डेमो, एक रिहर्सल त्याची 3 दिवसापूर्वी पोलीस मुख्यालयाला झाली होती। त्यामध्ये पालखीची सुरक्षासाठी 50-50 कर्मचारी जे क्विक रिस्पॉन्स वाले जे कर्मचारी आहेत त्यांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि 50-50 ची म्हणजे एका पालखीसाठी 50-50 ची 3 टीम, एकासाठी 50-50 चे 3 टीम, तसेच काही व्हॉलेंटियर्स आहे जे नातेपुतेवरून त्यांना बोलवण्यात आलेली आहे, ते त्यांचे अंदाजन 200 व्हॉलेंटियर्स या पालखीसाठी उपस्थित राहणार आहे, जेणेकरून पालखीचे मूव्हमेंटमध्ये महिलांचे सुरक्षाचे विषय असतील, महिलांचे मंगलसूत्र चोरी किंवा लोकांचे पिक पॉकेटिंग इत्यादी होणार नाही त्यासाठी काळजी होणार आहे। त्याचबरोबर जे मुक्कामाचे म्हणून जे काही गर्दीचे ठिकाण आहे, जसे स्पॉट्स जे आम्ही अशा 20 स्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत जे जास्ती फुटफॉल असते, विश्रांतवाडी चौक असावी किंवा पाटील एस्टेट असावी किंवा सीओईपी किंवा संचेती चौक, आरटीओ चौक, फर्ग्युसन देव, खंडूजी बाबा, अलका टॉकीज आणि मुक्कामाचे ठिकाण किंवा पुढचे दिवशी गाडीतल असतील आणि पुढे वडकी आणि दिवेघाट इत्यादी, त्या सर्व ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ लावण्यात आलेले आहे। त्याचबरोबर मुक्कामाचे ठिकाण ज्यावेळी पालखी येते प्रथम दिवशी त्यावेळी गर्दी तिथे मोठ्या प्रमाणात असते, तिथे आरती पर्यंत मोठा गर्दी असते, नंतर लोकांची रांग असते। ते सर्व अडचणचे विचार करून यावेळी महानगरपालिकांनी भवानी पेठ येथे पूर्ण रस्ता ते परिसर थोडा मोकळा केलेला आहे आणि नवीन व्यवस्था तिथे केलेली आहे, जेणेकरून जे दर्शनार्थी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही। व्हीव्हीआयपी मूव्हमेंट्स प्रत्येक वर्षी वर्षानुवर्ष सुरू आहे। गर्दीचे प्रमाण वाढत असल्यामुळे मागच्या वेळी काही थोडीशी त्यावेळी काही गर्दी जास्ती झाली होती, त्या अनुषंगाने काय मिटिगेटिंग मेजर्स घ्यायची आहे यावेळी त्याचे पूर्ण प्लॅनिंग करण्यात आलेली आहे, जेणेकरून शेवटी जे वारकरी आहे आणि दर्शनार्थी आहे त्यांची सोयी आमच्यासाठी प्राधान्याचे विषय आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची काळजी योग्य रीतीने घेण्यात येत आहे। व्हीव्हीआयपी सिक्युरिटी आणि व्हीव्हीआयपी मूव्हमेंट जे काही असतात त्यांची योग्य सुरक्षाने त्याची पूर्ण व्यवस्था करण्यात येईल याची पण काळजी घेण्यात येत आहे।